तुझे मेरी कसम हा सिनेमा टीव्हीवर का येत नाही. 3 जानेवारी 2003 बॉलिवूडमध्ये 2 नव्या चेहऱ्यांनी पदार्पण केलं आणि पदार्पण करताच त्यांचा पहिला सिनेमा सुपर डुपर हिट झाला. सिनेमा इतका चांगला की अक्षरशः लोक पहाटे रांगा लावून सिनेमाची तिकीट काढत होती. ब्लॅकने तिकीट विकत घेत होती. शक्य तो प्रयत्न करून सिनेमा कसा बघता येईल यासाठी 1-2 ठिकाणी तर थिएटरचा दरवाजा तोडल्याचंही उदाहरण आहेत. विजया भास्करने दिग्दर्शित केलेला, नीरज वोरा आणि गुलजारद्वारा लिहिलेला हा सिनेमा लोकांना अगदी वेड करून सोडत होता. बॉलिवूडच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेने जे यश पाहिलं होतं तेच यश या सिनेमाने सुद्धा अनुभवलं. सिनेमात दिसणारी ऋषी आणि अंजूची जोडी म्हणजेच रितेश आणि जेनेलियाने खऱ्या आयुष्यात देखील लग्न केलं. हा सिनेमा आजही थिएटरमध्ये लागतो आणि आजही प्रेक्षक हा सिनेमा बघण्यासाठी थिएटरमध्ये जातात. पण हा सिनेमा कधीच टीव्हीवर का येत नाही. त्याचं कारण आहे या सिनेमाचे निर्माते रामोजीरावांनी जेव्हा हा सिनेमा बनवला तेव्हाच त्यांनी असं ठरवलं होतं की आपल्याला या सिनेमाच्या राईट्स कधीच डिजिटल प्लॅटफॉर्मला विकायचे नाहीत. सिनेमाचे डिजिटल राईट राखून ठेवल्यामुळे आज सिनेमा कुठल्याच चॅनलवर दाखवता येत नाही, पण आधीमध्ये सिनेमागृहात जाऊन पाहता येतो. सिनेमाचा नायक रितेश देशमुख देखील स्वतः म्हटला होता की मला सुद्धा हा सिनेमा डिजिटली लॉन्च व्हावा असं वाटतं, पण तो हक्क माझ्याकडे नसल्यानं मी काहीच करू शकत नाही. बाकी तुम्ही हा सिनेमा पाहिला आहे का? आणि पाहिला असेल तर तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. मंडळ आभारी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.